हा जो रूम होता हॉल, हा हॉलची साईज आहे 10 बाय 16. तर आपण त्याला इथे येत होता की हा 10 फुटाचा आहे आणि हा असा 16. तर इथपर्यंत हा हॉल संपतो 16. त्यानंतर इथे फ्लावर बेड होती अशी. आपण ती फ्लावर बेड काढली आणि तो एरिया आपण वाढवलेला आहे. ते फ्लावर बेड इकडनं काढून हा एरिया इकडे वाढला. जवळजवळ हा 2.5 फुटाचा एरिया वाढला. आणि महत्वाचं म्हणजे कसं झालं, विंडो ह्या फ्रेंच फ्रेम मध्ये येणार होती, परंतु आपण ती विंडो बाहेर घेतली एक साईडला आणि ती बाहेर गेल्यामुळे एवढा एरिया आपण वाढला. तुम्ही पाहू शकता 10 बाय 16 आणि हे 2 18. 10 बाय 18च्या एरियामध्ये आपण कसं सेटअप केलेलं आहे. ह्या साईडला आपण एल सेट मध्ये सोफा घेतला. इकडे आपण ह्या साईडला आपण समोर सिटिंग टीव्ही साठी सेटिंग घेतला. टीव्ही इकडे आला. त्याचं ग्रे कॉम्बिनेशन चॉईस केलेलं आपण फ्लोरिंगचं. तर ग्रे कॉम्बिनेशन चॉईस केल्यामुळे याला लाईट ग्रे होती, आपण त्याला सनमायका चॉईस केला. त्याचप्रमाणे दॅट लाईट ग्रे मध्ये त्याला सोफा घेतलाय आपण. भिंतीना कलर पण आपण ग्रे घेतलाय. सगळीकडे ग्रे कॉम्बिनेशन झाल्यामुळे इथे आपल्या टीव्हीला हायलाइट करायचा होता. त्यामुळे आपण इकडे काय केलं, डार्क ब्राऊन कलर घेतला कारण त्याच्यात लाईट्स दिलेले आहे. त्यामुळे तो कसा हायलाइट झाला. हा कॉलम होता पूर्वी इकडे. तो कॉलम आपल्याला हाईड करायचा होता. तर कॉलम हाईड करण्यासाठी आपण त्याची डिझायनिंग ग्लास घेतली, तुम्ही पाहू शकता. आणि भिंतीवरती हा वॉलपेपर घेतला. तसंच आपण सिलिंगला सुद्धा वॉलपेपर आहे, प्रोफाईल लाईट आहे. हे बाथरूम होतं, म्हणजे आताही बाथरूम आहे, परंतु ही भिंत अशी होती. आम्ही त्याला आतमध्ये खाचा मारला. खाचा मारून ते वॉल बेसिन केलेलं आहे. इकडे खाली स्टोरेज झालेला आहे आणि इथे वरती फॉल सिलिंग दिला. आणि आतल्या बाजूने बघूया तो खाचा कसा क्रिएट झाला आहे. आता आपण पाहणार आहोत मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूम मध्ये आम्ही पूर्वी फक्त बेडरूम होता, परंतु आता त्याला आम्ही इथे बाथरूम सुद्धा क्रिएट केलं आहे. आणि हा झाला मास्टर बेडरूम, टॉयलेट बाथरूम. आणि इथे आपण सनमायका घेतलेलं, फ्लुटेड सनमायका घेतलेला तुम्ही पाहू शकता. इथे मी ओपनेबल वॉर्डरोब दिलेला आहे 2 साइड मध्ये. आणि हा कॉर्नर आल्यामुळे इकडे मी स्लायडिंग डोर दिलेला आहे. स्लायडिंग डोर दिलेला आहे इथे. आणि जागेचा पुरेपूर आपण उपयोग केला. आणि हा कॉर्नर जो पुरत होता तिथे जागा होती थोडीशी, इथे मी ड्रेसिंग टेबल दिलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये ग्लास नाही लावले, कारण इथे स्टडी आहे, त्याची स्टडी टेबल आहे किंवा वर्किंग स्पेस आहे, त्याच्यामध्ये ग्लास रिफ्लेक्ट नाही झाले पाहिजे जेव्हा व्हिडिओ कॉल होती बोलताना. म्हणून आम्ही ग्लास आतमध्ये दिलेली आहे, जेणेकरून तुम्ही इथे उभं राहून स्वतः कसं करू शकता. आणि आपण हा जो बेड दिलेला आहे हा फोल्डिंग बेड आहे. आणि हा बेड आहे, आपण बघूया. हा इझिली फक्त जस्ट 2 बोटं ढकलून द्यायचं, त्याला एकदम इझिली जाऊन बंद होतो. त्यानंतर हे बंद झालं की आपल्याला जागा वापरण्यासाठी मिळाली. इथे विंडोसाठी बनवलं, इथे तुम्ही बसू शकता. त्यानंतर इथे स्टोरेजची जागा दिलेली आहे. इकडे
स्टडी टेबल किंवा वर्किंग स्पेस साठी जागा दिलेली आहे. इकडे ड्रेसिंग टेबल दिलेला आहे. पुरेपूर जागेचा उपयोग केलेला आहे. नमस्कार, मी सागर प्रकाश सोनवणे. तुम्ही ज्या घरात मी आता बसलो, मी या घराचा मालक, जी गोरेगाव IT पार्क इथं लोकेटेड आहे. जेव्हा ही प्रॉपर्टी मी परचेस केली होती, टोटली हा फ्लॅट जो होता तो रॉ फ्लॅट होता. तुम्ही आता बघू शकत असणार इन द व्हिडिओज अँड इमेजेस, जो हा फ्लॅट आहे टोटली हा आमच्या ड्रीम हाऊसमध्ये कन्वर्ट केला आहे. ते फक्त शक्य झालं आहे मल्हार इंटिरियर्स यांच्या मार्फत. मल्हार इंटिरियर्स त्यांचे जे ओनर आहेत दिलीप सर आणि त्यांची टीम, दे आर प्रोव्हाइड व्हेरी फॅन्टॅस्टिक गाईड अँड प्रोव्हाइडेड ऑल द इन्फॉर्मेशन जे सत्यात उतरलेलं आहे. सो थँक्यू व्हेरी मच टू मल्हार टीम्स. तुम्ही बघितल्याप्रमाणे मल्हार इंटिरियरचं स्लोगन आहे की जोपर्यंत ग्राहक संतुष्ट होत नाही तोपर्यंत आमचं काम संपत नाही. आणि त्यांच्या या लाईनवर ते पूर्णपणे ठाम असतात. आणि जोपर्यंत पूर्ण फिनिशिंग जोपर्यंत घरात होत नाही तोपर्यंत ते त्यांचे वर्कर्स आणि ते या घरातून निघत नाही. सो व्हेरी थँकफुल टू देअर टीम्स.